वसई नालासोपारा स्थानकांवर रेल्वे रुळावर आता पाणी आले आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक त्यामुळे विस्कळीत झाली आहे। विरार रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे। लोकल सेवा विस्कळीत झाली आहे। नागरिकांची मोठी गैरसोय सध्या होतीये। वसई नालासोपारा स्थानकाच्या दरम्यान रेल्वे रुळावर पाणी आलेलं आहे। विरार रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी वाढतच चालली आहे। आज सलग दुसरा दिवस आहे आणि विरार वसई रेल्वे सेवा सध्या विस्कळीत झाली आहे। नागरिकांची त्यामुळे मोठी गैरसोय होतीये। काल सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती। मुसळधार पावसामुळे वसई, विरार, नालासोपारा, सफाळे यासारखे रेल्वे स्टेशन्स पूर्णपणे रूळ पाण्याखाली गेलेले होते। त्यामुळे या ठिकाणची रेल्वे वाहतूक, लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली होती। त्यामुळे अनेक वसईकर, विरारकरांना अक्षरशः चालत रुळावरून जावं लागलेलं होतं। रात्रीची काही अत्यंत धक्कादायक असे व्हिडिओ सुद्धा त्यामुळे पाहायला मिळत होते। आता सुद्धा परिस्थिती अशीच आहे। विरार स्थानकामध्ये सध्या आता प्रवाशांची गर्दी वाढत चालली आहे। आपल्या कार्यालयीन वेळेमध्ये कामावर जाण्यासाठी जी प्रवाशांची गर्दी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू असते, 7 वाजल्यापासून सुरू असते, ती गर्दी अजूनही कायम आहे असं चित्र दिसतंय। आता 11 वाजत आलेत, मात्र अजूनही परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली नाहीये। रुळावरच्या पाण्याचा अजूनही निचरा झालेला नाहीये। आपण पाहतोय रुळाची ही दृश्य वसई, विरार, नालासोपारा, सफाळे अशा भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याच्या या घटना घडल्यात। वसईमध्ये रेल्वे स्टेशन रूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले। त्यामुळे प्लॅटफॉर्मवर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांची गर्दी वाढत चालली। आपण पाहतोय रेल्वेतून काही दृश्य टिपलेली आहेत आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। अक्षरशः पूर्ण तळच्या तळ साचल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। ट्रेन भरपूर डिले आहेत, म्हणजे टाइम टेबलच नाही। इकडनं बसलो कधी सुटते कधी नाही सुटत, तो एक मॅटर असतो। आणि सुटल्यानंतर कुठपर्यंत जाते, पुढे जाऊन परत अडकते, तो एक मोठं टेन्शन असतं। अडकल्यानंतर परत माणसाने रिटर्न कसं यायचं, पुढे जायचं की नाही यायचं, हा एक प्रॉब्लेम होतो। मी आज आता इथे कम से कम 1 ते 1.5 तास उभा आहे, पण जायला भीती वाटते। अशी ट्रेन आहेत पण लेट आहेत, अर्धा 1 तास लेट आहेत। तिथे जाताना आम्ही समजा हळूहळू जाऊ। तर प्रवाशांनी त्यांची ही व्यथा मांडलेली आहे। जाताना आम्ही 1 ते 2 तास लेट जाऊ, मात्र येतानाचा मार्ग नेमका कसा, अशा प्रकारे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। ही परिस्थिती अशीच जर राहिली तर पुन्हा घरी कसं यायचं, असा सुद्धा प्रश्न खरं तर या प्रवाशांसमोर सध्या पडलेला आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झालेली आहे। विरार स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी सुद्धा आहे आणि रस्त्यांवर साचलेल्या पाण्याची आपण ही दृश्य पाहतोय। गुडघाभर पाणी अक्षरशः वसई विरार भागामध्ये साचलेलं पाहायला मिळत आहे।